नमस्कार, माझे नाव स्वरित रवींद्र बरखेडे व माझे नाव पुष्कर सुनील जाधव. आम्ही जीव व विद्यानिकेतन देवळा या शाळेतील इयत्ता 9वीचे विद्यार्थी. तर आज अखिल भारतीय देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय घेऊन आम्ही सीड ड्रायर हे मॉडेल तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. तर आपण या परिसरात शेतकऱ्याची तळमळ पाहतो. कधी कधी त्याचे सर्व बीजे सडून जात असते. मुख्यतः हिवाळ्यामध्ये त्याच्या सर्व बियांना बुरशी लागत असते आणि ह्याच कारणामुळे त्या शेतकऱ्याचे खूप आर्थिक नुकसान होत असते. आणि याच कारणावरती मात करण्यासाठी आम्ही सीड ड्रायर हे मॉडेल घेऊन आलो आहोत. सीड ड्रायर हे मॉडेल असे आहे की ज्यामध्ये विविध सेटिंग आहे, ज्यानुसार आता आम्ही 26 डिग्री सेल्सिअसची सेटिंग केली आहे. जसे जसे तापमान 26 डिग्री सेल्सिअसच्या वरती जाईल तसा तो ऑटोमॅटिक फॅन फिरायला सुरुवात होईल. आपण बघू शकता 26 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान गेले तर हा ऑटोमॅटिक फॅन फिरायला सुरुवात झालेली आहे. व आता जसे जसे तापमान कमी कमी होत जाईल व ते तापमान 22.5 डिग्रीपर्यंत येईल, जेव्हा त्याखाली तापमान गेले की फॅन हा ऑटोमॅटिक थांबेल. आपण बघतो की जेव्हा जास्त उष्णता असते तेव्हा भरपूर धान्य खराब होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे त्या 27 डिग्री सेल्सिअसच्या वरती तापमान गेले की फॅन हा फिरायला सुरुवात होतो व कूलिंगचे काम करतो. आता आपण पाहू शकतो टेम्परेचर हे 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. जसे 22.5 डिग्री सेल्सिअस म्हणजे जशी आम्ही सेटिंग केलेली आहे त्यानुसार जर टेम्परेचर 22.5 डिग्री सेल्सिअसवरती गेले तर ते ऑटोमॅटिक फॅन फिरायला सुरुवात होईल. म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे जेवढ्या तापमानावरती आपल्याला कांदे वगैरे असे विविध धान्य वगैरे सुकवायची जेवढी गरज आहे तेवढी आपण सेटिंग करू शकतो. आणि त्याच्या सेटिंगच्या खाली आले तर ते ऑटोमॅटिक कूलिंग थांबू शकते. आता पाहूयात टेम्परेचर 23 डिग्रीपर्यंत गेलेले आहे. आपण बघतो की काही धान्यांना त्यानुसार टेम्परेचर द्यावे लागते किंवा कूलिंग करावे लागते. तसे आपण या इथे दिलेल्या बटनांनुसार आपण तेथे सेटिंग करू शकतो. आता बघा 22.5 पर्यंत टेम्परेचर गेल्यावरती हे ऑटोमॅटिक लाईट बंद झाला व इथला फॅन फिरणं देखील सुरू झालं. म्हणजे आपण यानुसार आपण इथं जर कोणतीही वस्तू ठेवली तर त्यानुसार आपण ते वाळवणं असेल किंवा ते सुकवणं असेल तर ते आपण सर्व आपल्या नियोजनाप्रमाणे आपण करू शकतो. तर हे सीड ड्रायर हे मॉडेल आपण 3 प्रकारे बनवू शकतो. पहिलं म्हणजे आपण या सीड ड्रायर हे इलेक्ट्रिक सीड ड्रायर म्हणून देखील बनवू शकतो. यामध्ये आपण विजेचा वापर करू शकतो. 2 आपण हे सीड ड्रायर हे याच्यावरती जर आपण सौर प्लेट बसवल्या म्हणजे सोलार प्लेट बसवल्या तर यामध्ये आपण सौर ऊर्जेचा देखील वापर करू शकतो. 3 आपण हॉट एअर फ्लो किंवा कूल एअर फ्लो याच्यानुसार देखील बनवू शकतो. म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण याच्यात हॉट एअर किंवा कूल एअर यांच्यामध्ये देखील आपण सीड वगैरे आपण यामध्ये तापवू शकतो. तसेच या उपकरणाचे विविध फायदे आहेत. जसे की काय 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 केलं तुम्ही या ठिकाणी, कोणकोणते इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरले या ठिकाणी? या ठिकाणी आहे ही ट्रान्सफॉर्मर आहे, त्यानंतर ही टेम्परेचर दाखवणारी ही प्लेट आहे, वेगवेगळे डायोड आहेत, त्यानंतर इथे रेग्युलेटर आहे. हे काय आहेत? हे डायोड आहे सर, रेजिस्टन्स. आणि हे रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सचं कार्य काय आहे बरं? ते अडथळा आणत राहतं सर. कशाला अडथळा आणतात? करंट फ्लोला अडथळा. करंट फ्लो. ट्रान्सफॉर्मरचं काय कार्य आहे? ट्रान्सफॉर्मर हे जास्त व्होल्ट असेल तर ते कमी व्होल्ट 12 व्होल्ट मध्ये ट्रान्सफर करतात व हे विविध मशीनला पुरवतात. एलईडीचं काय आहे? लॉंग फॉर्म लाईट इमिटिंग डायोड. तुमचं मॉडेल हे कांद्यासाठी कसं चालेल आणि तुम्ही म्हणता सीड ड्रायर दोघांमध्ये कसं कराल? मग तुम्ही सीड ड्रायरसाठी काय करणार? सर आता आपल्याला सीड ड्रायरला टेम्परेचर लागेल सीड ड्रायरला साधारणतः? सीड ड्रायरला साधारणतः तरी 31 डिग्रीच्या वरती टेम्परेचर आपल्याला लागेल. म्हणजे ते सीड जेव्हा ओले असतं तर ते खराब होण्याची जास्त शक्यता असते. जर ते आपण याच्यामुळे जर ड्राय केले तर त्याला बाहेरची हवा जास्त लागणार नाही व ह्या हवेमुळे ते एकदम पूर्णपणे ड्राय होतील. म्हणजे आपण याचं सेटिंग चेंज करू शकतो. हो, या 3 बटनांनुसार आपण पूर्ण टेम्परेचर लागेल. आपण 3 च्या आत पाहिजे, 2 पाहिजे, 0 पासून तर आपण 100 पर्यंत त्याच्या पुढे पण जाऊ शकतो. जसं आपण जर बाहेर पाहिलं की जास्त म्हणजे असं हिवाळ्यासारखं किंवा पावसाळा आहे, जास्त थंड हवामान आहे, जर आपलं धान्य किंवा काही खायची गोष्ट शेतकऱ्यांचा फायदा होतो. कांद्याला आता समजा काय बाजार चालू आहे, आता आज 10 रुपये कांदा चालू आहे आणि महिन्यापूर्वी काय भाव होता? 60-70 रुपये किलो होता. होलसेल मार्केट पर्यंत 100 पर्यंत गेला होता. अशा वेळेस शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. हो, म्हणजे आपण स्टोअर केलं तर त्याच्या जर एखाद वेळेस जर शेतकऱ्यांनी जर कांदा काढला, जर अवकाळी सारखं जर वातावरण झालं तर त्यांचा तो कांदा खराब होण्याची देखील शक्यता असते. जर त्यांनी याच्यामध्ये ठेवला तर तो ड्राय होतो व त्यामुळे तो खराबही होत नाही, त्याच्या उत्पादनात देखील वाढ होते. छान. ठीक आहे. एक साथ क्लॅप गो. धन्यवाद.